गरमी होय का काय होय, दिवसातून 100 टिकल्या पडते की काय माया. हातामध्ये बत्ता घेऊन का करते मी. माया सासून मला दिलं काम. आमची आई म्हणे माया बोटामधून हे म्हणे बिलकुलच एकदम टाईट झालं म्हणे, गेलं थोडंसं बारीक किंवा मोठं करून दे. म्हटलं ठीक आहे द्या, अशा कामात तर आपण एक्सपर्ट असं. आज कामं लय होती बरं मला, पण तरी पण मी हे काम अजून हाती घेतलं. ठोकपीट सुरू झाली. ते ठोकपीट करायला मी माझी मांडीच घेतली होती. तिच्या मांडीची मी थोड्या वेळानंतर वाट लावली. खरंच मी लय खतरनाक एक्सपर्ट व्यक्ती आहे असं मला कधी कधी वाटते, आणि त्याच्यात काही शकही नाही म्हणा. मी मग आईला म्हणलं पाय बरं होते का, तसं तर दुखून लय राहिली होती. नंतर बोटामध्ये टाकल्याबरोबर मजाकच झाली बरं का. हे तर कुठेही पडलं असतं. नंतर म्हणलं आई जाऊ दे, ब्रह्मास्त्र म्हणजे माझ्या दातच याच्यावर काहीतरी कारगर कर. चावली मग मी त्याला आणि पटकन असा फिट करून टाकला. त्यानंतर घरात येताच पाहतो तो पसारा सोडून द्या, माझ्या बेडरूम कमी आणि बाजार रूम जास्त वाटत नाही. नंतर मग पहा येत होतो, ऊन कडाक्याची होती आणि पाणी मोठ्या मोठ्या थेंबाचा. म्हणजे तावा गरम करून देव म्हणत आहे पुन्हा तुम्हाला शिजवू. त्यानंतर वायफाय प्रॉब्लेम तो करत होता. एअरटेलचा डब्बा काम करून नाही राहिला, HDMI केबल खराब आहे का काय. पण दोनही गोष्टी चांगल्या होत्या. फक्त लूज कनेक्शनचा आणि थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला होता, तो आपण सॉर्ट आऊट करून टाकला. त्यानंतर कच्चे आंबे बाबांना आणले होते. आज याचा साखर आंबा बनणार होता. आंबे घेतले शिलून, मग केला आईनं साखर आंबा. त्यानंतर ही बेडरूमची अवस्था पाहून तर मला चक्करच येऊन राहिले होते. समजूनच नाही राहिलं होतं. म्हटलं चुटकी बजा काम होऊन का, चुटकी गेली डोळे. नंतर बाहेर येत होतं, बाहेर अजून एक काम होतं. मी आणला होता नळ वॉशिंग मशीनला लावाले. मग का करतात हे काम होऊन नाही तर राहिलं. पोराला म्हणलं थोडासा कॅमेरा पकड राजा, तर तो कॅमेरा कमी करून राहिला, हलवून जास्त राहिला. काही खरं नाही बापा माझं, काहीच खरं नाही. शेवटी मी नळ लावला आणि त्याच्यानंतर ते डिचुकनं लावलं. जवळजवळ 3 घंटे वाया घातले मी ते स्क्रू टाईट करण्यामध्ये, तरी पाणी सांडूनच राहिलं होतं. अक्कल नाही लावली ना, जेव्हा डोकं शांत लावलं. मग घरात येतो पाहतो, एक लाईट लावला, पुन्हा बाहेर गेले आणि नंतर ते जे आहे ना मॅग्नेटवालं ते काढूनच टाकलं आणि डायरेक्ट पाईप असा टच केला. अंदर येतो आणि तुम्हाला घर दाखवतो म्हणलं का पोरगं बसूनच होतं. त्याच्यानंतर हे सफा केलं. बरं वाटतंय ना आता पहिलेपेक्षा, चांगलं दिसतंय का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाहेर आली आणि इथे वरचं बुडनुसलं काढून टाकलं आणि डायरेक्ट लावलं आणि काम बनलं. थोडंसं बाहेर जातं पाणी, पण ते चलतं आहे, इथून तर चलतं आहे. त्याच्यानंतर पोरानं घराला कुलूप लावलं. असा दिवस थकलेला गेला. आता लय झोप येत आहे. चला सबस्क्राईब करायला विसरू नका.